केला जातोय। मी विनंती करतोय सूरज पाटील यांना की आपल्या शुभसे आदरणीय पुष्पराजजी कोटकर साहेबांचा यथोचित सन्मान आपण करावा। आदरणीय अतिथी मान्यवर आमची सगळेच जेवण बनवणारी टीम आहे, त्या टीमचं देखील मी आभार मानतोय। हे लज्जतदार जेवण आम्हाला 2 दिवस त्याने उपलब्ध करून दिलं। संजय जनार्दन पाटील आपण देखील मंचावर या। अजय जोशी आपण देखील मंचावर या। तर पुष्पराजजी कोटकर साहेबांचा महाराष्ट्राचं महावस्त्र आणि सर्वात पवित्र हिंदू धर्मामध्ये जे तुळशीचं रोपटं देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिलिंदजी पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। आयोजकांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम मान्यवरांचा न करता ग्रामस्थांचा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यापासून सुरुवात करा। धन्यवाद मिलिंद दादा। रोहिदास दादा यांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे। खरोखर रोहिदास पाटील यांचं खूप कौतुक करायचं आहे, कारण की पूर्ण त्यांचं घर हे पूर्ण आपल्या सामानाने भरलं होतं। ट्रॉफ्या असो की आणलेल्या जेवणाचं 2 दिवसाचं सामान असो, सगळं त्यांच्या घरामध्ये त्यांचं वहिनींचं व त्यांच्या घरातल्यांचं खूप खूप आपण आभार मानले पाहिजेत। त्यांच्या घरामध्ये आपलं घरातलं कार्य असं समजून ते कधी सगळ्यांना एंट्री देतात। त्यांच्या घरासमोर सगळं जेवण बनवलं गेलं। रोहिदास पाटील यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यायचं आहे। धन्यवाद। विनायक पाटील ह्यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी मी संयम पाटील यांना विनंती करतोय आपण पुढे जाऊन अतिथी मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय। संयम पाटील यांचे शुभस्ते पुढचा सन्मान असेल एकनाथजी पाटील साहेब यांनी देखील मोलाचं योगदान दिलं। मी किरण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते हा सन्मान करावा। पुढचा सन्मान आपण जर पाहिला तर सगळ्याच मान्यवरांचा केला जातोय। सगळ्याच मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय। खंडू पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय। दुर्गेश पाटील यांचे शुभस्ते खंडू पाटील यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर केला जातोय। पुढील सन्मान आपण करणार आहोत दीनानाथ कोटकर साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत। महेश यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते हा सन्मान आपण करावा। बघा आज खूप चांगला उपक्रम राबवला गेलाय। हे तुळशीचं रोपटं तितकंच पवित्र आहे, गुणकारी आहे, औषधी आहे आणि हिंदू धर्मामध्ये त्याला पवित्र रोपटं म्हणून म्हटलं जातं। झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश या स्पर्धेच्या निमित्तानं दिला जातोय। आदरणीय शांताराम पाटील साहेबांचा देखील सन्मान लखन कांबळे यांच्या शुभस्ते आपण सन्मान करणार आहोत। चला सगळ्या अतिथी मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय। जनार्दन पगडे साहेब उपस्थित आहेत। रितेश वैती यांचे शुभस्ते हा सन्मान आपण करणार आहोत। पगडे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत। विनायक पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत। दिलीप कोटकर यांचे शुभस्ते आपण त्यानंतर पुढचा सन्मान असेल प्रभाकर पाटील साहेब उपस्थित आहेत। दुर्गेश पाटील यांचे शुभस्ते प्रभाकर पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत। संजय जनार्दन पाटील अजय जोशी आपण देखील मंचावर या। डॉक्टर रोहिदास पाटील साहेबांचा सन्मान किरण पाटील यांच्या शुभस्ते केला जातोय। निलेश भोईर आपण देखील मंचावर या। निलेश कमिटी मेंबर्स आहात। प्रीतम पाटील आपण देखील मंचावर ऑलरेडी आहेत। तर पुढचा सन्मान असेल डॉक्टर काशीनाथ पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रितेश वैती यांचे शुभस्ते केला जातोय। सगळ्यांचाच लवकर डॉक्टर काशीनाथ पाटील साहेबांचा सन्मान उषाताईंचा सन्मान करण्यासाठी मी निधी वैती यांना विनंती करतोय की हिच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा।
कारण की एका महिलाच्या शुभस्ते एका महिलेचा सन्मान होणं गरजेचं आहे. आणि अरुण दादा वैती यांची नात निधी रितेश वैती हिच्या शुभस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र आणि औषधी गुणकारी आणि महाराष्ट्रातील भारतातील एक पवित्र रोपटं देऊन तुळशी वृंदावन देऊन त्यांचा येथे सन्मान या मंचावर केला जातोय. मी संजय कोटकर साहेबांना देखील विनंती त्यांचा देखील सन्मान जयेश पाटील यांच्या शुभस्ते केला जाईल. एक युवा उद्योजक एक समाजसेवक म्हणून या ऐरोली नगरीमध्ये देखील त्यांचं कार्यभार आम्ही पाहिलाय. शालिग्राम कोटकर यांच्या माध्यमातून एक स्पर्धा देखील पाहिली होती. खुल्या गटातील एक मोठी स्पर्धा 2 लाखाची स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्ताने याच मैदानावर त्यांच्याच माध्यमातून आम्ही पाहिली होती. त्याचे यशस्वी आयोजक. त्याचबरोबर पुढचा सन्मान आहे याच ऐरोली नगरीतील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजेच मिलिंद पाटील साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. प्रीतम पाटील यांच्या शुभस्ते. आदरणीय मिलिंद पाटील साहेब नेहमीच तन मन धन या सगळ्याच गोष्टी कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी त्यांनी समर्पित केले. मिलिंदजी पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय वैशालीताई द्वारकानाथ पाटील यांचा सन्मान देखील मी निधी वैती यांना विनंती करतोय की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. थँक्यू व्हेरी मच. निधी पाटील यांच्या शुभस्ते वैशालीताई द्वारकानाथ पाटील यांचा सन्मान केला जातोय. भरपूर योगदान राहिलंय. सचिन पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मंडप डेकोरेटर्स पाटील डेकोरेटर्सचे प्रमुख आणि संयम पाटील यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जातोय. आदरणीय अध्यक्ष ऐरोली रमाकांत पाटील साहेबांचा सन्मान किरण दर्या किनारा मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष पाटील साहेबांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. त्याचबरोबर द्वारकानाथ पाटील साहेब उपस्थित आहेत. समाजसेवक हिरितेश वैती यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर अर्जुन राठोड यांचा सन्मान देखील जयेश पाटील यांच्या शुभस्ते केला जातोय. खूप चांगलं डीजे वाजन राहिलं. जयेश पाटील यांच्या शुभस्ते सगळ्यांचा सन्मान राखला जातोय. चला अर्जुन या प्लीज. आमचा छोटा डीजे त्याचा सन्मान केला जातोय. क्रिक लाईव्ह.in या प्लीज. संकेत प्लीज या. आपला सन्मान केला जातोय. एक प्रतिनिधी पाठवा. आणि महेश भोईर यांच्या शुभस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. निलेश भोईर आपण मंचावर या. चला अंपायर दोन्ही अंपायर. हॅलो. गेले 2 दिवस सर्वांना जबरदस्त या ठिकाणी कॉमेंट्री करून मंत्रमुग्ध करणारे विघ्नेशजी मडवी मांडवाच्या माघारे चालले का यांचे सुपरस्टार हिरो खरोखरच दिसायला भारी स्वभाव भारी असा पर्सनॅलिटी विघ्नेश मडवी यांचा सुद्धा सत्कार करताना मी विनंती आहे महेश भोईर यांना सन्मानित करायचं आहे. खूप खूप धन्यवाद विघ्नेशजी मडवी. कोणाचा चुकून सत्कार राहिला असेल तर तो निदर्शनात आणायचा आहे. थँक्यू व्हेरी मच ऐरोली कुलेवाड आणि थँक्यू व्हेरी मच रितेश वैती निलेश भोईर प्रीतम पाटील असेल अनिकेत असेल या सगळ्यांचेच आभार मानतोय. खरं तर 3 स्पर्धाची ऑफर आली होती या स्पर्धेमध्ये येण्यासाठी पण मी ऑलरेडी रितेशला कमेंट केली होती कारण की तुर्भेमध्ये 1 लाखाची स्पर्धा होती. 9 स्पर्धा होती. CBD प्रीमियर लीग होती. त्याचबरोबर ही प्रीमियर लीग म्हणजे 4 स्पर्धामध्ये कुठल्या स्पर्धेला जायचा असा विचार झाला होता. पण ऐरोली गावामध्ये आल्यानंतर मला घणसोली गावामध्ये आल्यासारखं वाटतं कारण की मी जेव्हा जेव्हा ऐरोली नगरीमध्ये येतो ना तेव्हा तेव्हा लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनीच मला खूप चांगलं प्रेम दिलंय. म्हणून सगळ्या स्पर्धा नाकारून मी आज या स्पर्धेसाठी आलोय. त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार मानतोय आणि थँक्यू व्हेरी मच. माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला एवढं मोठं प्लॅटफॉर्म दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचंच कमिटी मेंबरचा आभार मानतो. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच. चला आपण जाऊया. मॅन ऑफ द मॅच, दोन्ही मॅचच्या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि तो मॅन ऑफ द मॅच आपण प्रदान करणार आहोत. फोर्टी प्लस टीमचा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जितेंद्र वैती ठरला होता. त्यांना सन्मानित केलं जाईल आणि मी विनंती करतोय आदरणीय द्वारकानाथजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपली ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करावं. 40+ चा अंतिम सामना आणि त्यातील मॅन ऑफ द मॅच ठरला. खूप खूप अभिनंदन. चला जाऊया. मुख्य स्पर्धा होती त्या स्पर्धेतील फायनलचा मॅच, त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे बघ जा. फायनलच्या मॅचचा नामदेव पाटील साहेब यांना विनंती करतो की मंचावर या. राजेंद्र पाटील, अभि जोशी. एक मॅच मध्ये जे अर्धशतक झळकवलं होतं ते मॅचचं मॅन ऑफ द मॅच राहिलं होतं, ते मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. ओके, धीरज पाटील यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच जे अर्धशतक झळकवलं होतं अभि जोशीने, तो मानकरी ठरला होता. चला फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर कैलाश जाधव ठरला होता. फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कैलाश जाधव या. खूप चांगला खेळ केला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. मी पुन्हा एकदा द्वारकानाथ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक प्रदान करावा. थँक्यू व्हेरी मच. नामदेव पाटील साहेबांचा सन्मान बाकी आहे, तो सन्मान करावा. मी महेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. प्लस स्पेशल मॅचेस झाले, त्यामध्ये 2 संघ फायनल मध्ये पोहोचले होते. त्यामधील इंडिव्हिज्युअल पारितोषिक वितरण सोहळा आपण प्रदान करणार आहोत आणि फायनल च्या मॅच मध्ये चांगला खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये 40+ साठी विशेष पारितोषिक आहे. त्यातील उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे 40+ खेळाडू जितेंद्र वैती ठरलाय या स्पर्धेतील 40+ उत्कृष्ट गोलंदाज. रोहिदास पाटील यांना विनंती करतो की हे पारितोषिक आपण प्रदान करावं आपल्या शुभ हस्ते. जितेंद्र वैती ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, 40+ स्पेशल ट्रॉफी मधला मानकरी ठरलाय. रोहिदास पाटील, सतीश शिंदे आपण देखील मंचावर या. सतीश शिंदे यांचा सन्मान महेश भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. प्लस स्पर्धेतला बेस्ट बॅटर, त्या बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली, पहिल्या दिवसापासून घणाघाती प्रहार केले, तो फलंदाज ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. मानस वैती ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. तर प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रभाकर पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटरचा खिताब
तारा म्हणजेच या स्पर्धेतला रायझिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या खेळाडूने सगळ्यांनाच इम्प्रेस केलं, इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स दाखवला आणि या ऐरोली नगरीचा हा उगवता सितारा आहे. आणि गॅस फक्त आपले गाणे लावायचे आहेत. थोडासा एक्साइटेड झालाय. तर या स्पर्धेचा उगवता तारा, या स्पर्धेचा रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट गोस टू मिस्टर रघुभाई वीरेंद्र राठोड. खंडू पाटील यांचे शुभ हस्ते या उगवत्या ताराला आपण सन्मानित करणार आहोत. बेस्ट रायझिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा उगवता सितारा वीरेंद्र राठोड रघुभाई ठरला या स्पर्धेचा इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. तर या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण ज्याने केलं, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली आणि फिल्डिंगचा स्टँडर्ड हाय लेवलचा पाहायला मिळाला. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचं प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रभाकर पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरण करावं. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गोस टू मिस्टर फायनलच्या मॅच मध्ये डाईव्ह मारण्याचा पराक्रम केलाय मिस्टर राकेश वैटी. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. या ऐरोली कोलेवाडाचा जॉन्टी रोड्स मिस्टर राकेश वैटी काय फ्लाइंग झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि बेस्ट प्लेयर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं पारितोषिक. चला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर चा खिताब आणि ते पारितोषिक वितरण करण्यासाठी डॉक्टर काशीनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण कृपया आमच्या प्रेझेंटेशन सेरेमनी जवळ या. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक, प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली पण तुमच्याकडून ऐकायचं आहे ज्याचा आवाज मोठा असेल तो खेळाडू ठरेल या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर गोस टू मिस्टर साहिल. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. साहिल ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. 7 गडी बाद केली या संपूर्ण शृंखलेमध्ये आणि तो ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड. आता क्षेत्ररक्षण झालं, इमर्जिंग झालं, गोलंदाज झालं, आता बेट्स बॅट्सरचा किताब आणि ते प्रदान करण्यासाठी रोहिदास पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरण करावं. तर या स्पर्धेचा बेस्ट बॅटर गोस टू एनी गेस. या स्पर्धेमध्ये ज्याने षटकार चौकार लगवलेत बघा, ट्रॉफी कोणची, फोटो कोण. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जात आहे ज्याच्या बॅट मधून आलेत षटकार तगडे तगडे. नाव त्याचं जगदीश पगडे, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट अ परफॉर्मन्स. लाजवाब बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इंटायर स्पर्धेमध्ये. फायनल मध्ये देखील चमकदार कामगिरी जगदीश पगडेची राहिली.
चला, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द होल इंटायर टुर्नामेंट चा बाहुबली कोण, असा सवाल केलाय आणि त्याचं उत्तर आहे बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. त्याचं पारितोषिक वितरण करण्यासाठी वैशाली ताई पाटील यांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन सेरेमनी जवळ या. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू ठरलाय सध्याच्या घडीला. रबर बॉल असेल, टेनिस बॉल असेल, या दोन्ही खेळामध्ये ज्याने दाखवलंय की अभी नहीं तो कभी नहीं, अभी जोशी ठरलाय बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. लाजवाब खेळ, 62 धावांची एक आउटस्टँडिंग इनिंग या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवलं. या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त धावा केल्या अभी जोशी ठरला या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. चला, 40+ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. त्याआधी आपण मिलिंद पाटील साहेबांना विनंती करूया की आज या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही मार्गदर्शन करावं. गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीगच्या विद्यमानं आज या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. मी सर्वप्रथम आयोजक तसेच आमचे सहकारी रोहिदास पाटील आणि जे समालोचन ज्यांनी केलं ते माझे सहकारी मित्र विघ्नेश मडवी, आणि हे चित्रीकरण जे करतात त्यांचं नाव नाही मला माहिती, साहिल, आणि मगाचपासून ज्याचा आपण आनंद लुटतोय ते म्हणजे अर्जुन राठोड यांचं देखील या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. मी सर्वप्रथम खेळाडूंना एकच सांगू इच्छितो की आज या स्पर्धेच्या मागे एक उद्देश आहे. आज आपण खेळाडू खेळत असताना या खेळाडूच्या माध्यमातून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, नंतर राष्ट्रीय स्तरावर या खेळाडूंपैकी एक तरी कधी ना कधी जाणार असा मी तुम्हाला शब्द देतो. आयोजकांना मी आणखीन एक सांगेन की तुम्ही किरण इकडे लक्ष दे. आपलं हे वर्ष, गेल्या वर्षी आपलं पहिलं वर्ष होतं, यावर्षी दुसरं वर्ष आहे आणि निश्चितपणे याच्यापेक्षा तिसरं वर्ष आपलं भव्य दिव्य असेल. आयोजकांनी आम्हाला इथं बोलवल्याबद्दल, आम्हाला सन्मानित केल्याबद्दल मी आयोजकांचा त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या कोणाला मनोगत व्यक्त करायचे असेल त्यांनी कृपया, वैशाली ताई आपल्याला मार्गदर्शन करतील. गावदेवी कमिटी प्रीमियर लीगच्या ह्या आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हे आयोजकांनी हे जी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, खरोखरच अतिशय सुंदर अशा रीतीने त्याने आयोजन केलं आणि अशा पद्धतीने सर्व आपला संपूर्ण गाव एकत्र करण्याचं काम त्याने केलेलं आहे. आणि अशीच आपली ही एकी आपण दरवर्षी करायची आहे. आणि नुसतं म्हणजे खेळण्यासाठी नाही, खेळण्यासाठी तर आवश्यक आहे, आपण मैदानी खेळ खेळले पाहिजे. आणि नुसतं खेळण्यासाठी नाही तर आपण इतर सुद्धा ज्या काय आपल्याला सुखदुःखामध्ये ज्या काही समस्या येतील तिथे सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. आणि ज्या सर्व टीम ज्या खेळल्या त्या सर्व टीमना मी शुभेच्छा देते. आणि जिंकलेली जी टीम आहे तिलासुद्धा मी त्यांचं अभिनंदन करते. तसंच जी 2 नंबरला टीम आली त्यांचंसुद्धा कौतुक करते. आणि असंच आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. इथे ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, आताच मिलिंद पाटीलनी सांगितलं, सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं सगळ्यांचं आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचाच मनपूर्वक आभार आहे. चला, आपण वितरण सोहळ्याकडे वळतोय.
हॅलो. आयोजन कमिटीच्या वतीनं दर्या किनारा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सहकार्य नेहमीच असतं. मी या ठिकाणी आपल्या गावदेवी मैदान कमिटीच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत आहे व आपलं सहकार्य, आपल्या सहकार्याशिवाय कुठचीच मॅच यशस्वी होत नाही आहे. असंच तुमचं सहकार्य प्रत्येकाचं आमच्या पाठीशी असू द्या, जेणेकरून हा एकोबा आणि हे सर्व एकत्रीकरण जे आपण गावाच्या नावाने हा उत्साह साजरा करतो ते साध्य करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आहे ते कायमस्वरूपी राहू दे अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. बघा, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सगळ्याच मान्यवरांनी मोलाचं योगदान दिलं, पण त्यामागे अजून 2 व्यक्ती देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत, ज्याने अहोरात्र मेहनत घेतली ही स्पर्धा उभी करण्यामध्ये. खऱ्या अर्थानं मी रितेश वैती आणि किरण पाटील, संजय पाटील असतील, अजय जोशी असतील आणि गावदेवी मित्र मंडळ असतील, सज्जन पाटील असतील, या सज्जन कोटकर असतील, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आणि गावदेवी मैदान कमिटीच्या सगळ्याच सदस्यांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. महेश भोईर यांचा देखील आभार मानतोय. चला आपण जाऊया बक्षीस वितरण सोहळ्याकडे. 40+ द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक सगळेच मेंबर्स या, तुमच्यासाठी मेडल असतील, एक एक करून मेडल देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. इकडेच थांबायचंय तुम्ही लाईन करून, कारण की तुम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील दिलं जाईल, प्रत्येकाला सन्मानित केलं जाईल, प्रत्येकाला मेडल दिलं जातोय. ज्या पद्धतीने मिलिंद पाटील साहेबांनी जो उल्लेख केला होता की इथून आपल्या गावातील कुठलाही खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळ असेच मेडल आपल्या भारतीय टीमसाठी आणेल अशी आशा करूया. आणि मान्यवरांच्या वतीने त्यांना सन्मानित केलं जातंय. थँक्यू व्हेरी मच. द्वितीय क्रमांकाचं मानकरी आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय उषाताई पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण प्रदान करावी. उषाताई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी प्रदान करत असताना द्वितीय क्रमांक 40+ पारितोषिक 40+ चा संघ, या संघाला मात्र सन्मानित केलं जातोय. आणि माखळी 11 हा संघ मात्र उपविजेता संघ ठरलाय. खूप खूप अभिनंदन या टीमचं देखील. कॉंग्रॅच्युलेशन्स. फटाक्याची आतिषबाजी. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच टीम मेंबरचं मनपूर्वक आभार आहेत. चला, प्रथम पारितोषिक कुपा 11 ऐरोली 40+ हे संघ आहेत. कॉमेंटेटर विकी पठाडे, राजेश चव्हाण यांच्यासाठी एक स्पेशल ट्रॉफी आहे, त्याने देखील मंचावर या. विकी पठाडे आणि राजेश चव्हाण. राजेश चव्हाण यांचा सन्मान करणार आहोत. रितेश, तुमच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. विक्की पठाडे आपण देखील या. जे 4 संघांना हे पारितोषिक आहे जे किरण पाटील यांच्या माध्यमातून आहे. 40+ च्या पहिल्या विजेत्याला 2000, द्वितीय पारितोषिक 1000, असेच मुख्य स्पर्धेच्या विजेत्यांना देखील किरण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. एका समालोचकाचा सन्मान एका समालोचकाच्या माध्यमातून. चला, प्रथम विकी पठाडे यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. महेश यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय.
चला जे 40+ चे विजेते आहेत कृपा 11 टीमचे सगळे सदस्य त्यांना सन्मानित केलं जाते. कृपा 11, थँक्यू व्हेरी मच. कृपा 11 च्या सगळ्या सदस्यांना सन्मानित केलं जातोय. 40+ स्पेशल सामना त्यामध्ये अंतिम विजेता ठरला. खूप चांगला खेळ केला त्या संघाला सन्मानित केलं जातोय. कॅश प्राइज किरण पाटील यांच्या माध्यमातून 2000 रोख रक्कम आणि ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिली जाते. खूप खूप अभिनंदन. वतीने मिलिंद पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी 40+ स्पेशल ट्रॉफी होती ती प्रदान करावी. मिलिंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी प्रदान करावी आणि रोख रक्कम पारितोषिक 40+ चा पहिला विजेता प्रथम क्रमांकाचा पारितोषिक टीम कुपा 11 ऐरोली हा संघ ठरलाय या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी. खूप खूप अभिनंदन. या संपूर्ण टीमचं अभिनंदन आहे. थँक्यू व्हेरी मच. या सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक आभार आहे. खूप खूप अभिनंदन. कुपा 11 संघ थँक्यू व्हेरी मच. चला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पॉपलेट टीम आपण देखील या आणि पाटील डेकोरेटर्सचे प्रोपरेटर त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आपला एक इन्व्हॉल्व आहे त्यामुळेच ते इन्व्हॉल्व कलेक्ट करा तुम्ही. किरण पाटील यांचे शुभ हस्ते प्लीज या लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला प्रथम क्रमांकाचं मानकरी जे संघ आहेत चला सगळेच मान्यवरांचे शुभ हस्ते प्रत्येक द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्यात त्या टीमला सन्मानित केलं जाईल. चला या सगळेच टीम मेंबर्स. बघा सगळेच टीम मेंबर्स 40+ आपण समोर या. अजून बक्षीस वितरण संपला नाही, फोटो आपण नंतर काढणार आहोत. आणि प्रथम क्रमांकाची द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी प्रदान करण्यासाठी संजय कोटकर आणि संजय कोटकर यांना विनंती करतो की आपण देखील या पुढे. त्यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण केलं जाईल. टीम पापलेट संघ म्हणजे अभि जोशी यांचा संघ ठरला हा उपविजेता. मागच्या वर्षी हा संघ विजेता ठरला होता. या वर्षी उपविजेतेवर इथे समाधान मानावं लागलं. रोख रक्कम 2000, 1000 व ही ट्रॉफी या सगळ्याच खेळाडूंना सन्मानित केलं जात आहे आणि मुख्य ट्रॉफी प्रदान केली जाते.
संजय कोटकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी प्रदान करणार आहोत. चला या. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक आभार आहे. संजय कोटकर साहेबांचे शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक टीम पॉम्पलेट. खूप खूप अभिनंदन. चला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक टीम चिंबोरी आपण देखील जॉईंट व्हा. चला सगळेच प्रभाकर पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचे शुभ हस्ते आपण मेडल प्रदान करणार आहोत. चला या. आणि चला या सगळ्याच चिंबोरी संघातील सगळे खेळाडू हे नन्हे खेळाडू असतील त्यांना देखील सन्मानित केलं जातंय. आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरण करण्यासाठी पुष्पराजजी कोटकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचा ट्रॉफी आपण प्रदान करावे. घावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीग GMCPL चा थरार तुम्ही अनुभवला आणि या स्पर्धेच्या निमित्तानं फायनलचा सामना ज्या टीमने जिंकलाय टीम चिंबोरी जगदीश पगडे यांचा संघ आहे. संजय कोटकर हे देखील ऍक्टिव्ह झालेत कारण की आपला संघ जिंकलाय. याआधी ज्यावेळी संघ पराभूत झाला होता त्यावेळी संजय कोटकर कुठेतरी गायब होते पण ज्यावेळेस फायनल मारली तेव्हाच आम्ही देखील या स्पर्धेचा आणि या टीमचा सदस्य असं सांगणारा DM बाय देखील आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगला खेळ DM बायचा राहिला. विजेता संघ. चला सगळ्या टीमला संजय कोटकर यांच्या वतीने पार्टी जरी केला असेल. चला कोटकर साहेब आपण या. चला कॅप्टन या जगदीश ही ट्रॉफी घ्या. प्रथम गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीग चा अंतिम विजेता टीम चिंबोरी ज्या टीमला सन्मानित केलं गेलंय. चांगला खेळ केला. वेल प्लेड बॉयज. खूप खूप अभिनंदन. ही स्पर्धा संपली. खूप खूप आभार. कोणाचा सन्मान राहिला असेल तर क्षमस्व. सगळ्यांचंच योगदान आहे त्यांचा सगळ्यांचाच आभार मानतोय आणि ही स्पर्धा इकडेच संपली असं घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.